इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा भडका आता थेट तुमच्या स्वयंपाकघरात पोहोचला असून खाद्यतेलाच्या किमतीत मोठी दरवाढ झाली आहे। किती ते सांगतेच, पण त्याआधी ही रील आत्ताच सेव्ह करा आणि थोडक्यातला फॉलो करा, कारण या युद्धजन्य परिस्थितीतील सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे अवघ्या काही दिवसातच खाद्यतेलाचे दर प्रति किलो 13 ते 15 रुपयांनी वाढलेत। यामुळे सर्वसामान्यांचं बजेट पूर्णपणे कोलमडणार आहे। बाजारात पाम तेल 120 रुपयांवरून 135 रुपये झालंय, तर सूर्यफूल तेल 140 रुपयांवरून 155 रुपयांपर्यंत पोहोचलंय। शेंगदाणा तेलाचा दर 180 वरून 190 रुपये झाला असून डालड्याची किंमतही 10 रुपयांनी वाढली आहे। एवढंच नाही तर पूजेसाठी वापरलं जाणारं सुगंधी तेल आणि तेलात बनवले जाणारे पदार्थ जसे की नूडल्स आणि शेव यांचे दरही वाढलेत। मार्केट यार्डमध्ये 15 किलोच्या डब्यामागे 30 ते 40 रुपयांची वाढ झाली असून बाहेरील राज्यातून होणारी आवक घटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे। या महागाईमुळे यंदाचा गुढीपाडवा सर्वसामान्यांसाठी चांगलाच महागडा ठरणार आहे। मग तुमच्या भागातही तेलाचे दर वाढलेत का? कमेंटमध्ये नक्की सांगा। ही रील इतरांनाही शेअर करा आणि थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।